आम्ही जस्ट निघतोय, पण चहाची तलब झाली त्यामुळे मग लगेच चहा टाकलाय. चहा पिऊन मग आम्ही लगेच निघणार आहे. कुठे? रुको रुको शुरू से सुनो. फ्रायडे नाईट आहे, पण आम्हाला आता जस्ट असं सुचलं की चला कुठेतरी गेलं पाहिजे या विकेंडला. आणि आम्ही असाच नाशिकचा प्लॅन केलाय त्र्यंबकेश्वरसाठी. आणि आमच्या ओळखीचा एक ड्रायव्हर आहे, गाडी आहे, तर मग तेही निघालेत. रात्रीचे 12 वाजलेत आणि आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं, तरी पण वाटेल ते घेऊन इतके बॅग्स पॅक केले आहेत आणि आम्ही चहा पिऊन निघालोय. आणि हे ऐका, जसं टेम्पो मध्ये म्हशी बसतात तसं आम्ही बसतो, ते पण एसी मध्ये. चालतं बोलतं आणि आम्ही असंच मजाक मस्ती करत पोहोचलो नाशिकमध्ये. मंदिराजवळच आम्ही 1 आवरसाठी रूम घेऊन फ्रेश झालो आणि 200 रुपीज पर पर्सन पास घेऊन निघालो त्र्यंबकेश्वर मंदिराकडे. बरं, इथे फक्त कॅश अलाउड आहे. आणि मग आम्ही तीर्थराज कुशावर्त मध्ये पाय स्वच्छ करून आलो. आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार येथे. अशी ही छान फुलांची टोकरी घेऊन आम्ही दर्शनासाठी लाईन मध्ये लागलो. पास घेतल्यामुळे आम्हाला काही गर्दी तर नाही लागली आणि त्यात आम्ही लवकर पण निघालो होतो. म्हणजे 6 वाजता आम्ही आलो होतो तिथे लाईन मध्ये लागण्यासाठी आणि आम्हाला 6:30 वाजता दर्शन पास मिळाला. खूप छान शांततेत दर्शन झाले, तीर्थ घेतले आणि अशी छान सुंदर साडी नेसलीच आहे तर थोडेसे व्हिडिओज फोटोज काढून पोट पूजा करून हम फटाक से चेंज करके निकल गए फॉर द नेक्स्ट स्पॉट. ईश्वरचं दर्शन झालं आहे आमचं आणि आता आम्ही आलेलो आहोत पांडवलेनी. इथे ती मस्ती ना आमच्यात भर 12च्या उन्हात आम्ही जातोय. वरती पोहोचताच 20 रुपीज पर पर्सन तिकीट काढून आम्ही आलेलो आहोत पांडवलेनी केव्ज मध्ये. हाय. तर ह्या पांडव लेण्या त्रिरश्मी डोंगराच्या बाजूला आहे. यामध्ये 24 बौद्ध धर्मीय गुहा ज्या की हिनयान परंपरेशी संबंधित आहेत. ह्या लेण्या त्याच्या वास्तुकला आणि शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहेत. बाय द वे हा ड्रेस पण माझ्या बहिणीने शिवलेला आहे, खूप मस्त शिवलाय. पांडव लेणी पाहून आम्ही आलो पेरूची वाडी. मिसळसाठी वेटिंग असल्यामुळे नंबर लावून आम्ही पेरू आईस्क्रीम खात खात पेरूची वाडी एक्सप्लोर केली. टाइम होताच तर आम्ही खटाळ असे आमचे कॅरिकेचर करून घेतले 350 रुपीज पर पर्सन मध्ये. त्यानंतर मिसळ गुळातली जिलेबी खाऊन पेरू शॉट घेऊन आलो गोंदेश्वर मंदिरमध्ये. ते आम्ही दर्शन घेतले आणि बारीक डिटेल आणि सुंदर असे कोरीव काम स्वर्गमंडप पाहून आम्ही सुरू केला आमचा परतीचा प्रवास. तर असा होता आमचा शॉर्ट अँड स्वीट डे इन नाशिक.